ह्या इतक्या घाईने कुठे निघाल्या? मेंटल असायलम मधनं फोन आला आणि ह्या आता रात्री बाहेर पडल्यात म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. मीच जाऊन बघते. श्रावणी, श्रावणी, ही एवढ्या रात्रीची कुठे निघाली? कारभारने बरं वाटायलंय का आता? आई तू आता आरामच कर. होय. देत आता आराम कर. काय कसला विचार नको करू. विचार कसा करू नकोस म्हणते शोभे. मग काय स्वतःच्या तब्येत खराब करून घेणार आहेस काय? ते काय नाही. आत्तापासनं एका कामाला हात नाही लावायचा आहे काय? हा होय. आणि आम्ही हाय की येत. आई, अगं तुला चक्कर कशी काय आली? तू काय खाल्लं नव्हतंस का? अगं माझा फोन बंद होता त्यामुळे मला काय कळायच नाही. आई, अगं काय चाललंय तुझे? अरे पण तुझं काय चाललंय? कारभारने अगं तुला बरं वाटत नाही, कशाला त्रास करून घ्यायलेस? मला आता बरं वाटतंय, पण आता मला ह्याला जाब विचारायचंच आहे. कारभारने ऐक माझं. तुम्ही गप्पा हो. शुभू, मला सांग, तू श्रावणीचं लगीन का मोडलंस? काय संबंध तुझा तिच्याशी? अरे बोल की, सांग ना. आई, अगं ते प्रकरण वेगळं आहे, असं सगळ्यांसमोर नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत तुम्हाला? आता मला कळलंच पाहिजे. ती श्रावणी सारखी सारखी काय येते इथं? काय संबंध आहे तुझा तिच्याशी? कोण लागते तुझी ती? अगं तुझी तब्येत बिघडली म्हणून तुला बघायला आलत्या ना त्या, आणि तू त्यांच्याशी असं बोललीस. तू असं बोलायला नाही पाहिजे होतंस त्यांच्याशी. म्हणजे त्या श्रावणीमुळे मला चुकीचं ठरवायलास तू? आई, मी चुकीचं बरोबर असं म्हणतच नाहीये. मला फक्त एवढं वाटतं की त्या घरी आलत्या आपल्या, तुम्ही त्याच्याशी असं बोलणं अरे मला. ती तुझी मालकीण आहे. नोकराच्या घरी मालकांना असं सारखं सारखं येणं बरं नाही. अगं मॅडम, माझ्या जरी मालकी नसल्या तरी आपल्या सगळ्यांना जवळच्या मानतात. सगळ्यांना मानते की फक्त तुलाच मानते ती? आई काय बोलतीस हे? मला फक्त एवढंच म्हणायचं की त्या इथं आल्या होत्या आणि त्यांच्याशी असं बोलणं मला नाही पटलं. अरे तू समजते तसं नाहीये काही. होय काय? मग तू का श्रावणीचं लग्न मोडलंस रे? सुटे तू गप्पा. का का ग बोल की आता. मुद्दाम केलंस ना व तू? कारण तू श्रावणीवर प्रेम करायला लागल्यास, होय का नाही? हे बघ सुटे, तू आमच्या घरच्या गोष्टींमध्ये नको पडू. खरं सांगायचं तर तुझ्यामुळे आईची तब्येत बिघडली आहे. तू आम्हाला घराबाहेर काढायचा जो तमाशा केलास ना, त्यामुळे ही अवस्था झाली तिची. आणि काय ग, श्रावणी मॅडमना तूच सांगितलंस ना फोनवर आईची तब्येत बिघडले ते? शुभू, तिला काय बी बोलू नकोस. तिचा काय दोष आहे याच्यात? होय, ऐकलंस ना व? माझा काय पण दोष नाहीये. सुटे तू गप बसा, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. मी बोलणार. का गप्प बसू मी? अरे ते श्रावणी फसवायला लागले तुला. घरच्या समद्यांना गोत्यात आणायला लागले, पण तुला कुठं कळतंय? तुझ्या या वागण्यानं का नाही मला कठोर बनायला लागतंय. चिडचिड व्हायला लागले तुझ्यामुळं माझी शुभू. माझ्यामुळं? होय. अगं तुझा ह्योच स्वभाव आहे. होय काय? मग तू समद करायलास ते समद बरोबर आहे. मी काय करावले? हे बघ, मी तुझ्यासारखं कोणाच्या लुडबुड करत नाही. बर, आता बघितलं ना व? मला बोलायला लागले मी लोडबुड करायलोय, आणि तुझी श्रावणी मॅडम करायला ती काय? ती समद बरोबर करायली आहे. अरे ती उपरी पोरगी आपलं घर नासवायला लागले, कळत नाही होय तुला? सुटे, मार की, मार. का थांबलास? मार ना. त्या श्रावणीमुळं माझ्यावर हात उगारला शुभू. आता त्या श्रावणीला सोडतच नसतोय मी, तू बघच. जर मॅडमांविषयी एक शब्द जरी बोललीस ना तर लक्षात ठेव. काय करशील? ए स्वीटे, शुभू, अरे घरामध्ये आईची तब्येत बरी नाही, तुम्ही इथं काय भांडायलात रे?
अपर्णा मॅडमचा फोन एवढा रात्री? हा मॅडम बोला की. हॅलो शुभू, अरे श्रावणी आत्ताच कुठेतरी निघून गेली आहे. एवढ्या रात्री? हो, मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती निघून गेली. ठीक आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मी येतो. बरं ठीक आहे. अण्णा मी येतो जरा. कुठं चाललायस तू? अरे मी काय विचारते, कुठं चाललायस तू? अरे सांग ना, कुणाचा फोन होता? ते श्रावणी मॅडम. श्रावणीचा फोन आलाय एवढ्या रातच्याला? का रे? विचार करा आत्या, एवढ्या रातच्याला त्या श्रावणीचं काय काम आहे ह्याच्याकडं? स्वीटे, शुभू, तिला काय बोलू नकोस आणि तू घराच्या बाहेर पाऊल बी टाकायचं नाही. अगं आई, तुला माझी शपथ आहे. आई असं का करायला लागलेस? महत्वाचं काम आहे, मला जायला लागेल आणि तू शब्द नको घालू. नाही शुभू, आता तुला ठरवावंच लागेल. माझं ऐकायचं का त्या श्रावणीचं ऐकायचं? आता तूच ठरव, मी का ती श्रावणी? हे बघ आई, मला जावं लागेल. म्हणजे आता माझ्यापेक्षा ती महत्वाची वाटायला तर. अगं आई असं नाहीये, मला तुम्ही दोघी बी महत्वाचे आहात. शुभू, आई जास्त महत्वाची असते काय? डॅडी अगं तेच म्हणतोय मी, आईशी बरोबरी नाहीच होऊ शकत. माहिती आहे ना व, मग ऐक की आईचं. थांब इथं, नको जाऊस. हे बघ डॅडी, अगं मी माझं काम करतोय, मी माझी जबाबदारी पार पडतोय आणि त्यांचं मीठ खातोय का मी? असं संकटाच्या वेळी मी पाठ फिरून परत जाऊ? आई हे बघ, मला एवढ्या रात्री फोन आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी घडलंय. हे बघ, मला जायला लागेल. नाही शुभू, तुझ्यासाठी कोण महत्वाचं आहे ना ते आता कळू देच. आई तू का हट्ट करायला लागलीयस? अरे तू तरी का हट्ट करायला शुभू? आज मला बी कळू दे, या आईच्या मायेपेक्षा त्या श्रावणीची माया मोठी आहे का? आज फैसला होऊनच जाऊ दे. तू का अंत बघायला लागलीयस? अरे तू तरी माझ्या काळजाला का घर पाडायलायस? मारुती राय, काय करू रे आता? त्या श्रावणीला भेटायला लई तळमळायलास ना व? आता बघतोच मी तू इथनं कसा जातोस.